आज आपण चला शिकू या प्रयोगातून विज्ञान मध्ये नवीन प्रयोग शिकणार आहे आणि प्रयोगाचं नाव आहे पाण्याचा पृष्ठीय ताण तपासणी। आता प्रयोग करण्या अगोदर आपल्याला प्रयोग काय आहे हे समजायला पाहिजे आहे ना। नेमका आपण कोणता प्रयोग शिकत आहोत ते आपल्याला समजल्याशिवाय मग प्रयोग करून पाहिलं तरी समजेल का नाही। त्यामुळे पहिले प्रयोगाचं नाव काय आहे ते आपण समजून घेऊ। आता पाणी सगळ्यांना माहित आहे, कुठे कुठे पाणी असते तर सगळ्यांना पाणी माहित आहे, परिचयाचं आहे। आता पृष्ठीय शब्द तुमच्या छोट्या मुलांसाठी हा नवीन शब्द आहे। पृष्ठ म्हणजे काय? आता पृष्ठ काय करायचं आहे या प्रयोगातून तपासायचं आहे। कसा तपासला जातो हे आपण या प्रयोगात शिकणार आहे। बघा या प्रयोगासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे? ही काय आहे? प्लेट। नंतर हे काय आहे? पाणी। ग्लास, आणि ग्लास मध्ये काय आहे? पाणी। त्यानंतर हे काय आहे? साबण। कोणतं साबण आहे? लाईफबॉय। अंगाला लावायचं कपड्याचं आहे का? नाही, अंगाला लावायचं साबण आहे। आणि हा काय आहे? पावडरचा डबा आहे। आता एवढ्या साहित्याच्या आधारे आपण प्रयोग करून पाहणार आहे। हे प्लेट मध्ये पाणी घ्यायचं पाणी एवढंच घ्यायचं आहे की ते प्लेट मधून सांडणार नाही त्याची काळजी घ्यायची। आता आपलं पाणी सांडते का बघा? नाही सांडत आहे ना। एवढं पाणी घेतलं आपण। आता काय करायचं? हे जो पावडरचा डबा आहे ना त्याच्यातली पावडर आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे। आता निरीक्षण करा बरं तुम्ही की काय झालं रे? ती पावडर काय झाली? तरंगली वर। ती खाली अशी गेली का? नाही, म्हणजे या पावडरनी याचा जो आहे पाण्याचा जो भाग आहे तो सगळा व्यापून घेतला। आता सगळ्या पाण्यावरती तरंगून आहे ना। आता आपल्याला काय करायचं आहे? आता आपलं असं बोट आहे ना, बोट घ्यायचं आपलं आणि आता इकडे लक्ष दे प्रियल। आता मग बोट मी याच्यावर हे करते काय झालं रे? काय झालं सांगा? पावडर बोटाला लागली। पावडरचे काही कण जे आहेत ते माझ्या बोटाला लागले, दिसतात ना। आता बघा आपण काय करणार आहे? आता हे जे साबण आहे हे अंगाला लावायचं साबण घ्यायचं कपड्याचं नाही, अंगाला लावायचं साबण घ्यायचं। आता हे साबण आहे तर काय करते? हे साबण याला बोटाला लावून घेते। आणि आता बघा काय होते? पहा काय व्हायला लागलं बघा। काय होते? दूर चाललं ते। काय होते? पावडर जी पाण्यावर तरंगलेली होती ती काय व्हायला लागली? पहा चिरा पडायला बाजूला सरकत आहे, ती दूर जात आहे। जिथेही मी बोट ठेवलं तिथून ती पावडर पाक अशी दूर जाते। म्हणजे साबण जर आपल्या हाताला लागलेलं असलं, इकडून सर तुझा अंधार इकडून बघा। आता इथे आहे ना पावडर आहे पूर्ण ही, बघा इथं बोट लावते मी। काय होते? हा, ते एकदम दूर जाते ती आहे ना, दिसत आहे बघा। आता पूर्ण दिसते का इथे पावडर तुम्हाला? नाही, हे बघितलं ना आपण। आता याच्यावरून काय सिद्ध होते? जेव्हा आपण पावडर टाकली होती ते पावडर मध्ये एकच प्रकारचे अणू होते आणि एक प्रकारचे जेव्हा अणू असतात त्याच्यामध्ये संघीय बल असते। काय असते? संघीय बल असते। त्यामुळे त्या पावडरने पाण्याचा पूर्ण पृष्ठभाग व्यापून घेतला होता। पण जेव्हा मी हाताला साबण लावली तर पावडर आणि साबण वेगळे आहेत, म्हणजे पावडरचे अणू
वेगळे आणि साबणाचे अणू वेगळे. म्हणजे ह्याचे आणि याचे अणू जेव्हा विषम अणू झाले, माझ्या हाताला झालं साबण आणि पाण्यावर झालेलं पावडर, हे झाले विषम अणू. म्हणजे जेव्हा विषम अणू एकत्र आले तेव्हा ते काय करतात, त्याच्यामध्ये असंघीय बल निर्माण होते आणि त्यामुळे जे पावडरने व्यापलेला जो पृष्ठभाग होता, जसंही आपण साबणाचा हात त्याला लावला की लगेच त्याच्यामध्ये असंघीय बल निर्माण झालं आणि पावडर ही दूर सारखी. इथे बोट लाव पाण्यात. आता त्याला साबण लाव सांग. पूर्ण बोटाला साबण लागलं पाहिजे. आता इथे जिथे पावडर पृष्ठभाग व्यापलेला आहे तिथे लाव बोट. झालं दूर दूर पावडर दूर जाते कामावर काय समजलं तुला. म्हणजे संघीय बल काय करते, पृष्ठभागाला व्यापून धरते आणि असंघीय बल जर झालं तर ते सोडून देते. हा प्रयोग तुम्ही घरी पण करून पाहू शकता. सगळ्याचा नंबर येते, सगळ्यांचा. काय झालं इथे, काय होतं साबणाच्या याने जो व्यापलेला जो पृष्ठभाग आहे तो काय होत आहे, दूर सारले जाते. ते पावडर ती जी जवळ होती की नाही ती काय होते, दूर सारले जाते. तर त्याचं बघा. आता आपण हा प्रयोग करून पाहिला तर याच्यातून आपल्याला काय समजलं की साबणामध्ये आणि पावडरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अणू आहेत आणि जेव्हा वेगळ्या प्रकारचे अणू एकत्र येतात तेव्हा त्यामध्ये असंघीय बल निर्माण होते आणि त्यामुळे पृष्ठभाग काय होतो, ताणला जातो.